प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता खरा ट्विस्ट आलाय बरं का. आजचा भाग तुम्ही काळजीपूर्वक बघा. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की नंदिनीने होकार दिलाय असं नंदिनीच्या पार्थच्या वडिलांना फोन करून कळवलंय आणि आता पार्थचे वडील खूप खुश झालेत. नंदिनीचे वडील म्हणतात की नंदिनीने होकार कळवलाय आणि अरे मी की नाही आमच्या गुरुजींना सांगून चांगला मुहूर्त काढतो, तू बघायला ये मुलीला, अगदी चांगला बघण्याचा कार्यक्रम अगदी जय्यत होऊन जाऊ दे. आता पार्थचे वडील खूप खुश होऊन हा निरोप त्यांच्या फॅमिलीला देतात आणि तिथे पार्थ सुद्धा आहे बरं का. पार्थ के मन में तो लड्डू फुटे. पण हे लग्न असं परस्पर ठरलंय प्रेक्षकांनो, त्यामुळे आता प्रचंड मोठा तमाशा होणार आहे. आता बघा आता हे पार्थचे वडील म्हणतात काय मग अहो साहेब जायचे की नाही मुलगी बघायला. आता पार्थ होकार कळवतो, पण आता पार्थच्या आईला एक वेगळीच भीती वाटते. आता ते म्हणतात तू काय एवढी रेस्टलेस झालीये. तेव्हा आता त्या म्हणतात अहो नाही म्हणजे आपल्या घरातलं पहिलं मोठं कार्य आहे हे आणि त्यातनं आपल्या वसुताई म्हणजे त्यांना तर सांगायला हवं ना. मान्य आहे या घरात तुम्ही करते आहात, पण त्या वडीलधाऱ्या आहेत आपल्या घरातल्या, त्यांना तर सांगायलाच हवं ना. ही काय बिझनेस डील नाहीये की त्यांना परस्पर न सांगता तुम्ही कराल. मग आता पार्थचे वडील म्हणतात हो ग, जरा नाजूकच प्रश्न आहे हा. आता त्या म्हणतात अहो पार्थचं लग्न ठरवतोय आपण, वसुताईची मुलगी आहे लग्नाची. आता रम्याच्या लग्नाच्या आधी आपण पार्थचं लग्न कसं काय करायचं. पार्थचे वडील म्हणतात तू सांगतेस ते सगळं बरोबर आहे, पण ठीक आहे मार्ग आहेत ना याच्यावरती, आपण तिच्यासाठी पण मुलगा बघूया. वाटलं तर आपण मुलगी बघायचा कार्यक्रम करू, लग्न ठरवू, पण रम्याचं लग्न झाल्यावर पार्थचं लग्न करू. अगं सगळं रीतीला धरून होईल ना. पार्थची आई म्हणते की हो हा मार्ग आहे, पण एक प्रॉब्लेम तर आहेच ना. मग आता ते पार्थचे वडील विचारतात काय प्रॉब्लेम आहे. आता त्या म्हणतात अहो रम्यासाठी मुलं पाहिली आहेत आम्ही आधी आणि आम्ही नाव पण नोंदवलेत, फोटो दाखवले, तिला माहिती सांगितली, पण ती ना बघता क्षणी मुलांना बाद करून टाकते. काय गडबड आहे ना कळतच नाही, तिला कुठलाच मुलगा आवडत नाही बघा. आता ते म्हणतात तुमचे प्रयत्न चालू आहेत ना. आता त्या म्हणतात हो प्रयत्न तर सुरू आहेत, पण तिला कुठला मुलगा कधी आवडेल कोणाच ठाऊक, पण तोपर्यंत आपल्या पार्थचं लग्न अडून राहील बघा. म्हणजे अर्थातच शोध मोहीम जोरात करायला हवी, मला मान्य आहे. पार्थची आई त्याला म्हणते ए पार्थ, तुझ्या ओळखीमध्ये कोणी आहे का रे, तुझा मित्र किंवा कोणी, म्हणजे आपल्या रम्यासाठी एखादं ठिकाण बघ रे. आता पार्थ म्हणतो बरं आई मी बघतो एखादं ठिकाण. पार्थचे वडील म्हणतात बरं बरं बघतो आता मी वसुताईशी बोलतो आणि मला नाही वाटत की ती काही अडवणूक करेल. रम्याचं लग्न झाल्यावर का ती अडवणूक करेल नाही का, म्हणजे मग आपला मार्ग मोकळा. पण प्रेक्षकांनो आता या रम्याच्या आईला म्हणजे या वसुंधरा ताईला सगळ्यात मोठा गैरसमज होणार आहे. अरे एवढी मजा येणार आहे मालिका बघायला. बघा आता या पार्थला आठवण आली आहे नंदिनीची. नंदिनी म्हणते ना मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे असं समजा, कधीही फोन करा. आता पार्थ असा विचार करून तिला ना आधी मेसेज करतो, म्हणजे त्याला वाटतं की आधी फोन करावा, पण तो मेसेज करतो. हा पहिला सीन त्यांनी खूप छान रंगवलाय. आता बघा इकडे या दोघी जणी अभ्यास करत असतात, काव्या आणि आरोही. आता काव्या तिला टपली मारत म्हणते किती वेळा सांगितलं मी तुला पुस्तकं नको घेत जाऊ. या दोघीच्या दोघी बहिणी मारामारी करत असतात आणि नंदिनीकडे आरोही कंप्लेंट करत असते. या तिघींची बॉन्डिंग खूप सुंदर दाखवली आहे त्यांनी. या काव्याला तिचं पुस्तक सापडेना आणि त्या आरोहीला तिचा मोबाईल सापडेना. आता तेवढ्यात नंदिनीच्या मोबाईलवर या पार्थचा मेसेज झळकतो आणि तो आरोही बघते आणि दोघीच्या दोघी त्या नंदिनीचा फोन घेऊन पळत असतात. आता नंदिनीचा फोन काही काव्या द्यायला तयार नाहीये. आता काव्या आणि नंदिनी दोघी अशा भांडतायत. आरोही फोन हिसकवते, काव्या तो मेसेज वाचायचा प्रयत्न करत असते. नंदिनी म्हणते काव्या फोन दे ना इकडे. काव्या म्हणते दे पासवर्ड दे ग ताई तुझ्या फोनचा. नंदिनी म्हणते असं काय करतेस काव्या, अगं ते वाट बघत असतील ना रिप्लाय करायला, दे माझा फोन. आता काव्या म्हणते आहा ते आता नाही मिळणार तुला फोन, हे घे आरोही. आरोही म्हणते नाही मी तुला फोन देणार नाही ताई, एका अटीवर देईल, तू मेसेज वाचून दाखवशील का जिजूंचे. काव्या म्हणते काय आरू, अगं जिजूंचे डोळे ताईच्या मेसेज कडे असतील ग, दे ताईला चिडवू नको, फोन दे. पण नंदिनी ओरडते आणि म्हणते गप्प बस गा आणि इकडे फोन. आता नंदिनीने तो फोन घेतला. इकडे पार्थ खूप असा म्हणजे चलबिचल होत असतो की मेसेज वाचला नाही का ह्यांनी, का रिप्लाय नसेल आला. नंदिनी म्हणते वाचून दाखवते मेसेज, थांबा जरा. आता पहिला मेसेज आलेला आहे की हाय नंदिनी आणि दुसरा मेसेज आहे की कशी आहेस,
हाऊ आर यू आणि बिझी आहेस का? आता हे मेसेजेस ऐकल्यानंतर या दोघींना भारी मजा वाटते. पण आता मेसेजेस हिने वाचले की नाही वाचले या गोष्टीची वाट न बघता पार्थने नंदिनीला डायरेक्ट कॉल केला. खूप मजा आली प्रेक्षकांना मला हा सीन बघताना. तुम्हाला टीव्हीवर जास्ती एन्जॉय होईल. आता नंदिनी या दोघींना शांत बसवते आणि पार्थचा फोन उचलते. हॅलो हॅलो बोला ना. पार्थ म्हणतो बिझी आहात का तुम्ही? नंदिनी म्हणते नाही, बोला ना काय म्हणताय. मग आता पार्थ म्हणतो मेसेज केला होता तुम्हाला. आता नंदिनी खूप मजा घेते पार्थची. ती म्हणते कुठला मेसेज? मी कामात होते ना, मला बघता नाही आला. मागून या दोघी जणी अशा चिडवताय आणि बावळं करताय नंदिनीला. पार्थ म्हणतो तुम्ही कशा आहात? नंदिनी म्हणते मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? तुम्ही कॅफे ठीक नव्हता वाटत. आता या दोघींना कळलंय की नंदिनी आणि पार्थ कॅफेमध्ये भेटले, त्यामुळे दोघी अशा सायलेंट चिडवायला लागतात नंदिनीला. आता पार्थ म्हणतो जरा काम तसंच होतं, म्हणजे कारणही तसंच होतं म्हणून बेचैन झालो मी. आता नंदिनी म्हणते काय कारण होतं, कशामुळे? पार्थ म्हणतो तेच कारण होतं ना ज्या कारणामुळे तुम्हाला घरच्यांनी लवकर बोलावून घेतलं. आता पार्थ पण तिला काही डायरेक्ट सांगेना, दोघं कसे लाजाळू आहेत बघा. पण नंदिनी खूप मजा घेते. नंदिनी म्हणते ओ अच्छा अच्छा बरोबर बरोबर, अहो आश्रमातली केस होती हो, ते लोक अचानक घरी आले म्हणून मला घरी यावं लागलं. नंदिनी पण सांगतच नाहीये पार्थला. पार्थ म्हणतो अहो पण मला फोन आला होता ना तुमच्या घरून की हेच की आम्ही तुम्हाला बघायला येणार आहोत. आता नंदिनी म्हणते काय बघायला? पण मी म्हणाले ना तुम्हाला, तुम्ही कशाला बघायला येताय मला? नंदिनी कशी मजा घेते बघा. आता पार्थ म्हणतो अहो पण तुम्ही तर होकार दिलाय ना. नंदिनी म्हणते होकार? कसला होकार? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता पार्थ म्हणतोय घरचे परस्पर करतायत का हे सगळं तुम्हाला न विचारता? नंदिनी म्हणते काय परस्पर चाललंय पण? पार्थ म्हणतो तुम्हाला खरंच यातलं काहीच माहिती नाहीये? नंदिनी खूप हसत असते आणि म्हणत असते मला काहीच माहिती नाहीये. आता पार्थला आलं ना टेन्शन. मग नंदिनी अगदी गोड स्वरात म्हणते माहितीये मला. मग पार्थचा जीव भांड्यात पडतो आणि म्हणतो अच्छा तर होकार आहे तुमचा. नंदिनी म्हणते हे तुम्हाला कसं कळलं? मग आता पार्थ म्हणतो कळलं कळलं, भेटूयात उद्या. मग नंदिनी म्हणते म्हणजे? पार्थ म्हणतो म्हणजे आम्ही येतोय ना तुमच्याकडे, तसं निमंत्रण आहे आम्हाला. मग आता नंदिनी म्हणते होय काय, बरं बरं मी वाट बघते. आणि आता पार्थ म्हणतो बरं गुड नाईट सी यू. आणि आता इकडनं ही सुद्धा गुड नाईट सी यू म्हणते. इतकं भारी वाटतंय ना प्रेक्षकांना ते ऐकताना. पण काय झालंय की हे आजकालच्या पिढीचे असून सुद्धा इतके बोरिंग बोलताय असं आरोही आणि काव्याला वाटते. त्यामुळे आरोही तर झोपूनच जाते की किती हळूहळू बोलताय आणि या दोघांच्या बोलण्यामध्ये किती सायलेंटपणा आहे. काव्य तिला समजवते हे असंच असतं ग या जनरेशनचं प्रेम. आणि आता या पार्थने फोन ठेवून दिलाय, पण दोघांची एक्साइटमेंट बघा. भारीच दाखवलाय प्रेक्षकांना त्यांनी आजचा एपिसोड. तुम्ही मनापासून पाहिला तर मजा येईल. आता बघा काव्या आणि या जीवाची एक्साइटमेंट बघा. आता जीवा नेहमीप्रमाणे आलाय लेट. काव्या वाट बघत असते त्याची. जीवा आल्या आल्या तिला म्हणतो सॉरी 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 मला उशीर झाला नेहमीप्रमाणे. आता काव्या म्हणते बोलू नकोस माझ्याशी, आता ठरलं माझं लग्न, आता मी काही करू शकत नाही. आता जीवा म्हणतो ए अरे असं काय बोलतेस, काही नको करू म्हणजे? अरे तू फोन करून सांगितलं, मी आलो ना लगेच. अगं आपण बोलू ना त्यांच्याशी, तू का टेन्शन घेतेस काव्या? आपण दोघं पळून जाऊयात. आपण पळून जाऊन लग्न करूयात. काव्या मी काही तुझा हात सोडणार नाही. काव्या तू बोलतेस का काही? धडधड बघ माझी किती वाढली हृदयाची, बोल. आता काव्या पण मजा घेते त्याची जीवाची आणि हसायला लागते. आता जीवा म्हणतो हसण्यासारखं काय येतात, इतकं काय यार तू मस्त सस्पेन्स क्रिएट करतेस. मग आता काव्या हसून म्हणते ए बाबा जीवा, अरे लग्न ठरलंय पण माझं नाही ठरलंय. मग जीवाचा जीव भांड्यात पडलाय. आता काव्या म्हणते अरे बाबा इतकं टेन्शन काय घेतोयस तू? जीवा म्हणतो हे खरं सांगतेस ना तू? काव्या नक्की ना? काव्या म्हणते हो रे बाबा नक्की, कारण लग्न ठरलंय ते आपल्या घरात. जीवा म्हणतो आपल्या घरात? तुझं लग्न नाही, माझं लग्न नाही, मग कोणाचं लग्न ठरलंय? काव्या म्हणते काय रे जीवा, काय आपल्या दोघांचंच लग्न दिसतं का तुला? जीवा म्हणतो अरे पण तुझ्या घरात माझ्या घरात लग्न आहे असं काय बोलतेस तू, मला काही कळत नाहीये. नाही म्हणजे मला न विचारता कोणाचं लग्न ठरलंय? आता ही काव्या म्हणते जन्मजय तू जरा वेडा आहेस का? अरे तुला न विचारता म्हणजे काय बोलतोयस तू? तुझ्या डोक्यात काय फक्त आपल्याच लग्नाचे विचार असतात का? आता आपल्या घरात लग्न म्हणजे माझ्या ताईचं आणि तुझ्या दादाचं लग्न ठरलंय.
आता जीवाच्या आनंदाला पारावार नाहीये. तो म्हणतो, काय 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 सांगतेस, तुझी डॅशिंग ताई आणि माझा लाजाळू दादा लग्न करणार आहेत. अरे यार, कसली भारी न्यूज दिली आहे. म्हणजे तुझी ताई आणि माझा दादा. आता या म्हणजे काय म्हणतात, या बातमीवर जीवाचा विश्वासच बसत नाहीये. तो काव्याला घराघरा फिरवतो आनंदाने आणि खूप खुश होतोय. जीवा म्हणतो, अरे यार, पण दिस इज नॉट फेअर. हे मला तुझ्याकडनं कळते, हे असं कसं झालं. काव्या म्हणते, अरे बाबा, कालच मला माझ्या बाबांनी बातमी दिली आहे आणि माझ्याकडनं कळतंय म्हणजे. मग आता जन्मजय म्हणतो की अगं, पण माझ्या घरच्यांनी सांगायला हवं, ऍटलिस्ट माझ्या दादाने तर बोलायला हवं ना यार मला हे सगळं. खरं खरं सांग काव्या, तू मस्करी करतेस का. मग आता काव्या म्हणते, मी का मस्करी करेल, मी खरं बोलते. जीवा म्हणतो, अरे हा, आता लक्षात येते, दादा आला होता काल माझ्याकडे बोलायला, पण मला वाटलं तो कामाचं बोलतोय म्हणून मी टाळलं. अरे यार, बट आय एम हॅप्पी. म्हणजे आपल्या दोघांचा मार्ग मोकळा झालाय. आता जीवा एवढा गरगर फिरवतो तिला की तिला आता यायला लागते चक्कर. बरं, आता मध्येच त्यांनी या रम्याचा सीन दाखवलाय, म्हणजे या दोघांचा सीन आहे पण पुढे कंटिन्यू केलाय. आता ही रम्या त्या पार्टच्या फोटोशीच बडबड करत असते. अरे बापरे, प्रेक्षकांनो, इतका मोठा गोंधळ आहे ना, अशी मजा येते बघायला. आता ही रम्या त्या फोटो बघून बोलत असते की काय रे पार्थ, तुला ना घरात लाजाळूचं झाड म्हणतात ना, ते खरंय. आय लव्ह यू तर बोललास, पण स्कार्फचं काय, तू स्कार्फ बद्दल बोललास नाहीस. तुला आवडला नाही आवडला तू काही बोलतच नाहीस रे. मी किती वाट बघते तुझी, मेसेज सुद्धा करत नाहीयेस आणि कॉलही करत नाहीयेस. अच्छा, मी कॉल करायला हवाय का तुला. ओके, मी करते तुला कॉल. ही मनाशीच बोलतीये आणि आता फोन घेते तिचा आणि त्याला पार्थला फोन करायचा विचार करते, पण पुन्हा विचार करते, नको नको, फोन नको करायला, बिझी असेल आता तो सध्या. मग पुन्हा विचार करते की मेसेजच करूया, पण मी स्कार्फ द्यायचा विचारायचं, पण मी दिस इज नॉट फेअर. पण पुन्हा तिला असं वाटतं की पार्थला मेसेजेस करावे, म्हणून ती मेसेजेस करायला फोन हातात घेते, पण तेही ती कॅन्सल करते आणि पुन्हा त्याच्या फोटोशी बोलत म्हणते, पार्थ पार्थ, तू न मला बेड लावलंयस रे, काय करू मी आता. तुझी बोलायची स्टाईल, तुझी राहायची स्टाईल, जीव घेते रे माझा. म्हणजे कसं बोलतोस तू. आता ती त्याच्या बोलायची थोडी कॉपी करून दाखवते आणि पुढे बोलते की धावत धावत यावं आणि अशी पटकन तुला मिठी मारावी. आता तिचं हे शेवटचं बोलणं तिच्या आईने ऐकलंय, म्हणजे या वसू आत्याने. वसू आत्या पक्की विलन शोभते प्रेक्षकांना, याच्यात घेतली भारी त्यांनी आत्या. आता ती लगेच अशी समोर येते त्या रम्याच्या आणि म्हणते, काय चाललंय तुझं, कोणाचा फोटो येतो. आता रम्या घाबरते तिची आई आलेली बघून आणि आता त्यांनी नंदिनी आणि पार्थची मीटिंग दाखवली आहे आणि ही मीटिंग सुद्धा खूप सुंदर, रोमॅन्टिक आणि हळवी होती. आता पार्थ नंदिनीला कॅफेमध्ये असं वेलकम करतोय आणि हे कालच्याच कॅफेमध्ये भेटलेत बरं का. दोघांच्या भेटण्यामध्ये एक वेगळीच आतुरता जाणवते. आता दोघांनाही कळे ना काय बोलावं, सुरुवात कशी करावी. आता शेवटी हा पार्थ म्हणतो, कॉफी ऑर्डर करू का तुमच्यासाठी. आणि तो कॉफी ऑर्डर करतो आणि मग म्हणतो की आपल्या पॅरेंट्सने एकमेकांसाठी आपल्या दोघांना चॉईस केलंय, तुमची हरकत आहे का. नंदिनी म्हणते, का तुमची हरकत आहे का. मग आता पार्थ बोलायला जातो, नाही नाही, मला तर तुम्ही. नंदिनी म्हणते, काय काय मी. आता पार्थ म्हणतो, नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुमच्या मनाविरुद्ध हे लग्न होतंय का. नाही म्हणजे तसं असेल तर सांगा क्लिअर, काहीतरी कारण काढून मी देईल नकार या लग्नाला. नंदिनी गोड हसते आणि म्हणते, तेवढ्यात आता ऑर्डर घेणारा वेटर दादा आलाय आणि ऑर्डर घेतोय. आता त्यामुळे या दोघांची बोलण्याची लिंक जरा डिस्टर्ब झाली आहे. आता मग हा पार्थ कॉफीची ऑर्डर देतो, काहीतरी लेमन कॉफी सांगितली आहे त्यांनी. मग आता पुढे पार्थ म्हणतो की अरे मी काय बोलत होतो, कुठे होतो मी. आणि त्या दोघांनी त्यांचं बोलणं कंटिन्यू केलं. म्हणजे या दोघांच्या बोलण्याची स्टाईल छान दाखवली. आता नंदिनी मजा घेते त्याची आणि म्हणते, तुम्ही न लग्न न करण्यावर या विषयावर होता. पार्थ म्हणतो, अहो तसं नाही हो, मला तसं नव्हतं बोलायचं. नंदिनी म्हणते, बोला बोला, पुढे बोला. पार्थ म्हणतो, अहो तसं नाही हो, म्हणजे मला म्हणायचं होतं तुमची काही हरकत नाहीये ना या लग्नाला. नंदिनी म्हणते, काय हो, तुम्ही विसरलात का. नाही म्हणजे मी ऑलरेडी आपली भेट झाल्यावर एक लग्न मोडून दुसरं लग्न मोडायला गेले होते. माझ्या लग्नात नाही आहे असं म्हटल्यावर मी कशाला कोणाची मदत घेईल, ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकते ना. पार्थ म्हणतो, पण तुम्ही कुठे नाही म्हणालात आणि कॉफी पण प्यायला आलात. नाही म्हणजे मला कन्फ्युजन होतंय की तुम्हाला मी पसंत आहे की नाही. नंदिनी म्हणते, या बाबतीत मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाहीये. मग पार्थ म्हणतो, अच्छा असंय तर, म्हणजे मी तुम्हाला पसंत नाहीये पण जबाबदारीतून आलेला होकार आहे तर. अच्छा, कळलं कळलं. नंदिनी म्हणते, नाही हो नाही, अगदी तसंच नाहीये.
आता ती पुन्हा लाजते आणि म्हणते आणि स्वतःला रोखते. आता प्रेक्षकांनो पुन्हा त्यांनी या रम्याचं सीन दाखवलाय. सीन मागे सीन, सीन मागे सीन असं चालू आहे. आता रम्याच्या हातातला फोटो तिच्या आईने हिसकवलाय आणि जरा सस्पेन्स क्रिएट केलाय बरं का. राग बिग आलाय तिच्या आईला आणि आता ती चिडत म्हणते, तू पार्थच्या फोटोशी बोलत होतीस एवढ्या वेळ? काय ग रम्या, तुला काही वाटतं की नाही? जी माणसं प्रेमात पडतात ती अशी वागतात, तुझं असं झालंय वाटतं? काय ग रम्या, मी तुला काहीतरी विचारतीये, बोलतेस का, उत्तर देतेस का? आता ती रम्या लागते रडायला. मग आता तिची आई किती वेळ तो फोटो बघते आणि मग हसायला लागते या रम्याला आणि म्हणते, अच्छा पार्थच्या प्रेमात पडलीयस होय. आणि त्या रम्याला खात्री पडते की आपल्या प्रेमाला आपल्या आईचा नकार नाहीये. मग आता ती आत्या स्माइल करते तिच्या मुलीकडे बघून आणि रम्या मग लाजून बाजूला जाते. आता तिची आई म्हणते, अच्छा म्हणजे इतके दिवस कोणी स्थळ सुचवलं किंवा मॅरेज ब्युरो मधून कोणी कोणाची माहिती दिली की लगेच तू रिजेक्ट करायचीस ना? आता कळलं मला. काय ग रम्या, खरं खरं सांग, पार्थ तुला खूप आवडतो का? ए रम्या, माझ्याकडे बघ ना, तुला पार्थ एवढा आवडतो का ग? आता रम्या खूप लाजत असते, मुरडत असते. मग आता तिची आई म्हणते, ए पण खरं खरं सांग, पार्थला पण तू आवडतेस का? मग आता ही रम्या म्हणते, हो आई, त्याला पण मी खूप आवडते ग. आता त्या वसू आत्याला पूर्ण खात्री पडते आणि ती खुश होऊन म्हणते, अगं बाई काय सांगतेस खरंच? रम्या म्हणते, अगं आई, लहानपणापासूनच मी फक्त पार्थलाच इमॅजिन करत होते ग माझा लाईफ पार्टनर म्हणून. म्हणूनच मी त्याला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचा सुद्धा होकार आहे. आत्याबाई खुश होतात आणि म्हणतात, खरं सांगू का तुला रम्या, पार्थ पेक्षा चांगला मुलगा तुला शोधूनही सापडणार नाहीये. मला खूप आनंद झाला. आता मी विक्रमशी जाऊन बोलणार. आता लगेच ही रम्या म्हणते, मामा. मग आत्या म्हणते, अगं आपल्याकडे रीतच आहे मामाच्या मुलाला मुलगी देण्याची आणि तसं सुद्धा घरात सगळ्यांची लाडकी आहेस ना तू. आता पार्थलाच तू आवडतेस म्हटल्यावर प्रश्नच येत नाही, हो की नाही? आणि काय आहे ना, दुसरं म्हणजे अगं लग्नानंतर सुद्धा माझ्या डोळ्यासमोर राहशील ग रम्या. किती आनंद झालाय म्हणून सांगू तुला. आता ती आई आपल्या मुलीला अशी मिठी मारते. म्हणजे आता या आत्याची पोरगी हे करणार नाहीये प्रेक्षकांनो. म्हणजे विचार करा, यांच्या घरात किती मोठा तमाशा होणार आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला ही मालिका बघायला. हे मी मुद्दाम सांगते तुम्हाला, कारण खरंच मस्त मालिका आहे. आता बघा, त्यांनी त्यांच्या मुलीला अशी मिठी मारली आहे आणि आता ठरवलंय की जाऊन आपल्या भावाशी बोलायचं. पण आता हा भाग त्यांनी जरा तुर्तास थांबवून उद्या दाखवणार आहेत ते. पण बघा पुढे काय घडतंय. हा सीन आजचा शेवटचा सीन आहे. आता पार्थ आणि नंदिनी कॉफी घेत असताना पार्थ म्हणतो, मी तुम्हाला एक विचारू का? नंदिनी म्हणते, विचारा ना. पार्थ म्हणतो, तुमचं प्रेमाबद्दल काय मत आहे? नंदिनी हसूनच म्हणते, अरे ऍक्च्युली खरं सांगू का तुम्हाला, ह्याचं उत्तर जगात कोणालाच सापडलेलं नाहीये. आता पार्थही हसून म्हणतो, हो अगदी खरंय तुमचं. नंदिनी म्हणते, प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे आपण नाही सांगू शकत हो. बरेच शेड्स आहेत प्रेमाचे. माझे बरेच मित्रमैत्रिणी असे आहेत ज्यांचे लव्ह मॅरेज झालेत आणि ज्यांचं अरेंज मॅरेज झालंय, असेही खूप मित्रमैत्रिणी आहेत माझे. पार्थ म्हणतो, हो माझेही असे बरेच मित्र आहेत. पण नंदिनी म्हणते, हो पण लग्नानंतर जरा फरक राहत नाही ना? मग पार्थ म्हणतो, हो हे बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे हे वाले पण भांडतात आणि ते वाले सुद्धा. नंदिनी म्हणते, हो ना, एकमेकांना मनवत एकत्र पण येतात. म्हणजे असं सगळं सारखंच असलं ना तरी एक गोष्ट मला स्ट्रॉंगली वाटते, प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही वेगवेगळीच असते, अगदी युनिक असते नाही का? म्हणजे बघा ना, म्हणजे कळी जशी उमलते ना तसं तितकंच उमलत असावं नाही सहजरित्या प्रेम. ते उमलताना दिसत नाही पण ते जाणवतं अगदी प्रत्येकाला. वा काय सुरेख बोललीये नंदिनी. नंदिनी म्हणते, मला एवढंच वाटतं की प्रेम ही सुरेख आणि पूर्ण भावना आहे. म्हणजे माणसाचं आयुष्य बदलवून टाकणारी. कित्येक जन्म अपुरे पडतात माणसांसाठी प्रेमाचा खरा अर्थ समजण्यासाठी. आता पार्थ खूप इम्प्रेस झालाय नंदिनीवर. तो म्हणतो, अगदी अगदी करेक्ट बोललात तुम्ही. खरं तर प्रेमाबद्दल माझ्या पण याच फिलिंग आहे, फक्त मला शब्द सापडत नव्हते. यू आर ग्रेट असं म्हणून दोघेही कॉफी एन्जॉय करतात आणि म्हणतात, कम्युनिकेशन इज वंडरफुल फिलिंग इजंट इट? आणि आता नंदिनी म्हणते, हो खरंय. हा भाग आज संपलाय. आता पुढच्या भागात पार्थचे वडील त्या वसुताईंना म्हणतात, अगं वसुताई, मी पार्थच्या लग्नाबद्दल विचार करत होतो आणि मी विचार केला की रम्याबद्दल तुझ्याशी बोलून घ्यावं.
आता ते आत्याबाई म्हणतात माझ्या मनातलं बोललास रे तू. आता ते अर्धवट बोलतात आणि म्हणतात रम्याच्या लग्नाला तू तयार? अरे हो मी तयार आहे. आणि आता यांचा जो तिसरा पार्टनर आहे ना तो त्याच्या मुलीचं ठिकाण घेऊन यांच्याकडे आलाय आणि आता त्यांना नकारच मिळाली. ती शनाया नाही का पार्टी मधली तिचं ठिकाण घेऊन आलाय तो या पार्टसाठीच. आणि आता इकडे ही नंदिनी काव्याला म्हणते तू माझं लग्न झाल्यापासून जरा जास्तीच खुश दिसते, असं नाही वाटत आहे का तुला काव्या? काव्या नंदिनीला काय उत्तर देईल प्रेक्षकांनो ऐकणे इंटरेस्टिंग आहे ना. पण मजा आली की नाही आजचा भाग बघायला आणि ऐकायला? मला तर फार मजा आली. पण प्लीज मला कमेंट करून सांगा ही मालिका तुम्हाला कशी वाटते आणि माझ्या आवाजात ऐकायला आवडते का नक्की सांगा. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि ठरलंचे रिव्ह्यू सुद्धा मी देते माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. तुम्हाला माहिती नसेल तर चॅनल सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला रिव्ह्यू नक्की दिसेल. प्रेक्षकांनो ज्यांनी नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे मी कुठले रिव्ह्यूज देते ते तुम्हाला सगळं दिसेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. धन्यवाद.